मराठीत सांगायचं झालं तर सवयी बदलल्या की जग बदलतं आणि पोरी पण इम्प्रेस होतात. तरीही खरं तर सवयी या विषयावर बोलायला लागलं की लोक पटकन डोळे झाकतात आणि म्हणतात, हे माझ्यासाठी नाही. पण थांबा, आता तुम्हाला एक प्रश्न विचारते. कधी चुकून चहामध्ये साखर नाही घातली आणि तरीही प्यालात का? नाही ना, कारण सवयी इतक्या मुरलेल्या असतात की त्या आपल्या नकळतही काम करत राहतात, जसं की सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेणं किंवा पावसात पाटवड्यांचा विचार करणं. नमस्कार मंडळी, मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकाचे समरी ऐकणार आहोत. चार्ल्स डुहिग यांचं हे पुस्तक. सवय म्हणजे नेमके काय? सवय म्हणजे तीच ती भाजी रोज खाणं. पण तक्रार न करता आपण फोडणीचा अंदाज बदलतो, नाही का? चार्ल्याच्या मते सवय म्हणजे 3 स्टेप्सचा वादळी चक्रव्यूह. पहिला स्टेप म्हणजे क्यू, हिंदीतला क्यू नाही तर इंग्रजीतला QUE. क्यू म्हणजे सिग्नल. उदाहरणार्थ, टूथपेस्ट पाहिल्यावर आठवतं, अरेच्या दात घासायचे अजून बाकी आहे. आणि रविवार आला की आठवतं, आज अभ्यास नाही, सुट्टी आहे. दुसरा स्टेप म्हणजे रुटीन अर्थात नेहमीची कृती. उदाहरणार्थ, मोबाईल हातात घेतला की थेट इंस्टाग्राम नकळत उघडला जातो, जणू तोच आपला धर्मग्रंथ आहे, आणि मोबाईल हातात का घेतलो होतो तेच आठवण राहत नाही. तिसरा स्टेप म्हणजे रिवॉर्ड, डोक्यात डोपामिन रिलीज करणारा झटका. उदाहरणार्थ, गरम भजीतल्या कांद्याचा कुरकुरीत झटका. जीवनातला तो सुखाचा क्षण. हा कृती छोटीशी असते पण त्याचे वाईट सवयीत कधी रूपांतर होते हे कळत देखील नाही. जसे रात्री झोपायच्या आधी कोणीतरी पाठवलेले लिंक दाबून फक्त एक रील बघतो, पण 4 वाजता स्वतःलाच विचारतो, मी कोण आहे, इथे कसा पोचलो आणि माझा डाटा कुठं गेलाय? चार्ल्स डुहिग म्हणतात, सवयी मोडायच्या नाहीत, त्या बदलायच्या. उदाहरणार्थ, सिगरेट सोडायची आहे तर त्या वेळेला झणझणीत पुदिनाचं झणझणीत गोळ्या खा, जीभ म्हणेल, हे कुठलं निकोटीन रे बाबा? किंवा त्यावेळेला लिंबू पाणी प्या आणि लिंबाच्या फोडीला निकोटीनची आई असं म्हणत चावून टाका. मोबाईल कमी वापरायचा तर फोनला द्या आज्ञा. लॉक स्क्रीनवर आईचा रागावलेला चेहऱ्याचा फोटो टाका. युक्ती कळली ना? एकेकाळी अल्कोआ कंपनीनं कामगारांचा सेफ्टी हेल्मेट घालणं ही सवय जबरदस्तीने लागू केली. परिणाम काय झाले की अपघात कमी, यश जास्त, कामगार खुश आणि बॉसची बीपी नॉर्मल. कीस्टोन सवयी. एक बदलले की सगळं बदलेल. जर सकाळी उठून पाणी प्यायचं ठरवलं, मग चहा वेळेवर, मग ऑफिस लवकर, मग बॉस खुश, मग पगार वेळेवर, आणि बायको म्हणते तू बदललास. हे ऐकणं म्हणजे पद्मश्री मिळाल्यासारखं वाटते नाही का? चार्ल्स म्हणणे आहे की सवय तोडायची नाही, तिला मेकओव्हर द्या. जसे म्हातारी ही जवान दिसण्यासाठी मेकअप करते ना तसे. तर मग सवय बदलायचं कसे हे उदाहरणाने समजून घेऊया. वाईट सवय आहे जेवताना टीव्ही पाहता. बदल करा, त्याऐवजी रेडिओ लावा, आजीची कथा ऐका आणि पाप कमी करा. लेखक म्हणाल्याप्रमाणे सवयीचं मूळ जाणून घ्या. सवयीचे मूळ आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्याला काय सांगता, तुम्ही स्वतःला काय म्हणता, त्यावरून मेंदूच्या वेगवेगळे अवयवांची मीटिंग लागते आणि सगळं आपोआप ठरतं. उदाहरणार्थ, मला फिट व्हायचे आहे म्हणालात तर ते भविष्यकाळ आहे. मी आरोग्यप्रेमी आहे असं मनात बिंबवा. पॉझिटिव्ह आणि वर्तमान. आणखी एक उदाहरण, मी आळशी आहे माझ्याने उठणे होणार नाही ऐवजी स्वतःला बोला, मी असा माणूस आहे जो रोज सकाळी नियमित व्यायाम करतो. म्हणजे तुम्ही गजर झाला की झोपेतून उठता, निदान उठायचा प्रयत्न तरी करता. हॅबिट लूपचा खवचटपणाला बळी पडू नका. उदाहरणार्थ, येथे क्यू असेल 4चा चहा जे सुटला की रुटीनमध्ये चहा सुटल्याचा राग भाजीवाल्याला ओरडलात. रिवॉर्ड म्हणून मनाला वाटलं आजचा दिवस जिंकलो. पण बायकोने एक नजर टाकली आणि पुन्हा मनात विचार, मी कुठे चुकलो? अशा लूपला वेळेस बदला आणि चहाऐवजी पाणी प्या आणि पुढे चालत राहा. पुढे जाण्याआधी मी सांगू इच्छिते की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यशस्वी व्हायचे असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा कारण लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला अजून कोणकोणत्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे बघा, चार्ल्यांचे साधं आणि सोपे बोलणं आहे. सवय म्हणजे दररोजचं लपाछपीचे खेळ. पण जर आपण नियम पाळले तर सवयी आपले पाळीव प्राणी बनतात. आणि सवय बदलायची असेल तर मोठं टार्गेट नको, फक्त दररोज छोट्या छोट्या चपातीवर थोडासा गोड लावून खात जा. कारण बदलची सुरुवात थोडेसे गोड थोडेसे तिखट मात्र साधी असते, पण परिणाम एकदम बर्फी. वा, शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस सुखाचा होवो.